काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार सर आपल्यासोबत आहे। भाऊ, छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे चर्चा सुरू झाली की ओबीसी नेतृत्वाला डावललं म्हणून। नक्कीच ओबीसीच्या नेतृत्वाला डावललेलं आहे। ओबीसीचा वापर करण्याचं काम झालं आणि मात्र सत्ता येताच ओबीसीला एकदम खळ्यासारखं बाहेर काढण्याचं काम या सरकारने केल्याचं आता दिसते आहे। जे सगळ्या मोठ्या प्रमाणात ओबीसींची मतं आम्हाला मिळाली असं सरकार म्हणतं, सरकारातले नेते म्हणतात, मग सत्ता आल्यानंतर काय डावलताय? म्हणजेच त्यांचा वापर केला गेला। कारण ओबीसी असणं आणि ओबीसीचं नेतृत्व करणं यातला फरक आहे। उद्या सरकार म्हणेल की आम्ही इतक्या ओबीसी चेहऱ्यांना संधी दिली, त्याला काय अर्थ आहे? ओबीसीसाठी जो लढतो आहे, रस्त्यावर उतरतो आहे, अशा नेतृत्वाला डावलून तुम्ही ओबीसीचं खच्चीकरणच करताय आणि उद्या ओबीसीच्या हक्काचं कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ते नेतृत्वहीन करायचा प्रयत्न आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे। जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं तर ओबीसीच्या हितांसाठी किंवा ओबीसीचं आरक्षण जाऊ नये म्हणून लढणाऱ्या नेत्यांपैकी तुम्ही एक होते। छगन भुजबळ यांनी आवाज उचलला म्हणून त्यांना डावलल्याची चर्चा आहे। नाही, तेच सांगतोय मी की त्यावेळेस ती गरज ओळखून समस्त ओबीसी लोकांचं नेतृत्व छगन भुजबळ साहेब करत होते आणि त्याचा निवडणुकीमध्ये फायदा झाल्याचा भाजपसुद्धा म्हणते आणि सगळेच म्हणतात सत्तेतील मंडळी। ते दोन फाळ ओबीसींना पूर्णतः संरक्षण आणि ओबीसीच्या हक्काच्यासाठी ओबीसीचा वाटा कोणी घेऊ नये यासाठी लढणारे छगन भुजबळ साहेब होते। मग त्यांना डावलणं याचाच अर्थ तुम्ही या राज्यामधील ओबीसीचं खच्चीकरणच करणं हा त्यामागचा उद्देश आहे। धनगरांचे नेतृत्व पडळकर यांना पण मंत्रिपद नाही, धनगरांचं नेतृत्व करणारे खूप आहेत, केवळ एक पडळकरच आहेत असं नाही, परंतु समस्त ओबीसीचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे त्यामध्ये एक भुजबळांचं नाव अग्रेसर आहे। म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून डावलणं म्हणजेच ओबीसीवर अन्याय आहे, ओबीसीवर अन्याय करणं आहे, ओबीसीच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करणं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।